नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत कलाकंद. तर कलाकंद करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक अर्धा लिटर दूध आणि ही मिल्क पावडर घेतलेली आहे आणि आपण घेतलेला आहे 200 ग्रॅम पनीर. तर दूध आपल्याला गरम करायचं आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती एक मोठं भांडं ठेवलेलं आहे. तर आपल्याला दूध गरम करण्यासाठी मोठंच भांडं घ्यायचं आहे. हे आपलं रेग्युलर यूजचं भांडं नाही आहे दुधाचं. तर आपल्याला वेगळं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घालून उकळवून घेऊया, म्हणजे आपलं दूध जे आहे ते खराब होणार नाही. पाणी आपलं उकळतंय तोपर्यंत इथे आपण 1/3 कप मिल्क पावडर काढून घेतलेले आहे. तर पाणी आपलं छान इथं भांड्यातलं उकळून झालेलं आहे. तर ते पाणी आता आपण काढून घेऊया. तर असं केल्यामुळे दूध जे आहे ते आपलं खराब होणार नाही. तर पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि अगदी 2 टेबलस्पून इथे आपण पाणी घालून घेऊया. खाली भांड्याच्या बुडाला आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. म्हणजे जे दूध आहे ते आपलं खाली करपणार नाही किंवा भांड्याला लागणार नाही. त्यासाठी इथे आपण अगोदर 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलेलं आहे. तर दूध आपण हाय फ्लेमवरतीच गरम करून घेणार आहोत. तर दूध आपलं गरम होतं आहे तोपर्यंत इथे आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते किसून घेऊया. बारीक किसणीवरती आपण हे पनीर छान असं किसून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशाच नवनवीन आणि साध्या आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे दूध आपलं असं उतू जाऊ नये त्यासाठी इथे आपल्याला मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे. तर कंटिन्युअसली आपल्याला हे दूध असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं दूध गरम होतं आहे. तोपर्यंत इथे आपण एका छोट्याशा ट्रेला इथे मी तूप लावून घेत आहे, म्हणजे आपलं जे कलाकंद आहे ते रेडी झाल्यावर आपण या ट्रेमध्ये सेट करायला ठेवूया. तर दूध आपल्याला अगदी व्यवस्थित असं 10 मिनटं, बरोबर 10 मिनटं तुम्ही असं हे उकळवून घ्यायचं आहे, कंटिन्युअसली हलवत हलवत. तर आता तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं आपलं दुधाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तर आता आपलं दूध छान 10 मिनटं उकळून झालं की यामध्ये आता आपण हे जे पनीर किसून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर आता आपण हे पनीर व्यवस्थित पूर्ण घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे मिल्क पावडरसुद्धा लगेचच घालून घेणार आहोत. ते आपल्याला असं व्यवस्थित कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हे पनीर घालतो तेव्हा दूध आपलं घट्ट व्हायला लागतं आणि जे दूध आहे ते फटाफट असं उडायला लागतं. जसं आपण रवा करताना रवा जसा उडतो त्या पद्धतीनेच आपलं हे जे दूध आहे ते उडायला लागतं. तर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतच ही प्रोसेस करायची आहे. कवर करतच लो टू हाय फ्लेमवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आहे. लो टू हाय फ्लेमवरतीच आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. जास्त उडायला लागलं तर आपण लो करायचं 1 सेकंदासाठी आणि पुन्हा हायवरती हे पनीर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे असं जरासं व्यवस्थित असं घट्ट झालं की यामध्ये आपण 1/3 कप साखर घालून घ्यायची आहे. तर ह्या एवढ्या साखरेमध्ये अगदी मीडियम असं गोड होतं हे. जर तुम्हाला थोडंसं जास्तीचं गोड हवं असेल तर अजून तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून साखर यामध्ये ॲड करू शकता. तर असं कवर करतच आपल्याला हे हलवतच व्यवस्थित लो टू हाय फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचं आहे. आणि हे आपण शिजलं का हे कसं बघायचं आहे, तर आपण हे काय करायचं आहे, आपल्या जे चमचा आहे त्याने आपण थोडंसं मधून साईडला करून घ्यायचं आहे आणि आपण बघायचं आहे की याच्यामधले दूध आटलं की नाही. तर ह्या अशा पद्धतीने आपण हे असं साईडला करून घ्यायचं आहे. आणि जर आपलं याच्यामध्ये जर दूध आलं तर समजायचं की अजून झालेलं नाही. पण आता आपलं ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आपलं हे पनीर अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे.
तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्या आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया. तर वेलची पावडर घालून झालं की आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे ट्रेला ग्रीस करून ठेवलेला आहे तुपानी, त्यामध्ये आपण हे व्यवस्थित काढून घेऊया. तर आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण व्यवस्थित काढून आपण व्यवस्थित याला असं सेट करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी झटकन पटकन होणारी रेसिपी आहे आणि घरच्या घरी आपण हे स्वीट अगदी पटकन करू शकतो. तर हे व्यवस्थित आता आपण असं चमच्याने सेट करून घेऊया. ते व्यवस्थित असं आपण केल्यानंतर काय करायचं आहे, 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं गार व्हायला ठेवायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. तर याला सेट होण्यासाठी अजिबात पंख्याखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवू नका. तर असं व्यवस्थित सेट करायचं आहे आणि 15 मिनटं आपण ठेवलं की अगदी 15 ते 20 मिनटातच आपलं हे सेट होतं. तर 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आपलं हे जे कलाकंद आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर याच्या आपण वड्या करून घेऊया. तर व्यवस्थित आपण असं याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हवा असल्यास यावरती तुम्ही केशर घालू शकता किंवा जे कोणते तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत ते असे बारीक कट करून किंवा स्लायसेस करून तुम्ही या कलाकंदवरती सजवू शकता. तर अशा पद्धतीने हे आपलं कलाकंद मस्त असं रेडी झालेलं आहे. ते इथे मी पिस्ते चिरून घेतलेले होते, तर मी इथे फक्त पिस्तेच घातलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं परफेक्ट असं आपलं हे कलाकंद रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला मी एक असं काढून दाखवते. हे बघा, एकदम छान असं एकदम व्यवस्थित असं सॉफ्ट, बिलकुल कडक वगैरे झालेलं नाही आहे. तर माझ्याकडे जो मिठाईचा बॉक्स होता घरामध्ये, परवा दिवशी रक्षाबंधनला आणलेला बॉक्स होता, तर त्या बॉक्समध्येच मी आता हे व्यवस्थित असं भरून ठेवलेलं आहे. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.